मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा आज 8 तारीख आहे 8 जून आणि आज सोमवार असल्यामुळे बघा GRच्या संदर्भात सध्या म्हणजे आज जरी सोमवार असला तरी देखील सकाळपासून कोणत्याही प्रकारची GRच्या संदर्भात 23वा जो मेचा हप्ता आहे त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। पण लवकरात लवकर शासनाने या योजनेचा मेच्या हप्त्याचा लवकरात लवकर GR काढावा व या हप्त्याचा म्हणजे मागच्या पेंडिंग हप्त्याचं जे आहे मेच्या 23व्या हप्त्याचं जे आहे वितरण लवकरात लवकर सुरू करावे अशी विनंती आहे। तत्पूर्वी बघा पेंडिंग हप्ते मिळणार का? पेंडिंग म्हणजे प्रलंबित मागचे जे महिन्याचे जे काही हप्ते आहेत तर वेगवेगळे प्रश्न आहेत। जसं की बघा काही लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की सर हप्ता डिक्लाइन झाल्याचा आमच्या लाडकी बहीण योजनेच्या स्टेटसमध्ये दिसत आहे तर मग आम्हाला तो हप्ता मिळणार का? काही लाडक्या बहिणींचं असं पण म्हणणं आहे की सर आम्हाला आमच्या खात्यामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजनेचं स्टेटस चेक करतो तिथे आम्हाला क्रेडिट झालेलं दिसत आहे, डिक्लाइन नाही तरी देखील आम्हाला बँक अकाउंटला पैसे आलेले नाही, मग आम्हाला हप्ता मिळेल का पुढच्या महिन्यामध्ये वगैरे वगैरे। तर हे वेगवेगळे प्रश्न आहेत। सोबत जून जुलैचा लाभ मिळू शकतो का? मार्च एप्रिलचा हप्ता काही कारणानिमित्त थांबला असेल तर आता आपल्याला मिळू शकतो का? असे वेगवेगळे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहे आणि अगदी खात्रीलायक तुम्हाला अपडेट ते असणार आहेत। पेंडिंग हप्ते मिळणार का म्हणजे प्रलंबित हप्ते मिळणार का? तर त्याचं मी तुम्हाला एक एक तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत तर तशीच त्याची मी मांडणी केलेली आहे। पहिला प्रश्न म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळेल का पेंडिंग हप्ता? तर उत्तर आहे नाही बघा। त्याचं कारण सांगतो मी, पेंडिंग हप्ते हे जवळपास बघा जानेवारी 2025 पासूनच बंद झालेले आहेत। तेव्हापासून पेंडिंग हप्ते मिळणं बंद झालेले नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट देण्यात आलेली होती। पेंडिंग हप्ते बंद झालेले आहेत, पेंडिंग लाभ मिळत नाही प्रलंबित। पण त्याच्या व्यतिरिक्त जसं की डिक्लाइन झालेला, जसं की फॉर्ममध्ये दिसतोय क्रेडिट झाला पण अकाउंटला आला नाही तर तसे हप्ते मिळतील का त्याबद्दल पण आपण बोलूयात। जून जुलैचा काही लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की जून जुलै आम्ही KYC केल्याच्या नंतर आमचा हप्ता चालू झाला पण जून जुलैचे नाही आले सर। ऑगस्टमध्ये नाही का काही लाभार्थ्यांना आले होते बघा, तर म्हणजे जून जुलैला बंद झाला ना ऑगस्टमध्ये चालू झाला तर अशा लाभार्थ्यांना तेव्हा रेशन कार्डच्या संदर्भात KYCचं हे चालू झालं ते बरं का पडताळणी रेशन कार्ड। आता वेगवेगळे कारण आणखी किती काढतात माहीत नाही पण आता काही वेगळं कारण राहिले नाही। पण जून जुलैचा हप्ता पेंडिंग असेल तर तो देखील मिळणार नाही, जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे। इतर कोणत्याही कारणानिमित्त तुमचा मागचा जर हप्ता पेंडिंग असेल तर तो मिळणार नाही, अगदी स्पष्ट सांगतो आहे। कुणालाही त्याची आशा लावण्यात काहीही पॉईंट नाही, म्हणजे जे आहे ते अगदी स्पष्ट आहे, तुमच्या पुढे आहे। पण काही प्रश्न असे आहेत की त्याचे तुम्हाला नक्कीच वेगळे जे आहेत प्रश्न त्याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित असतील की नेमकं याचं काय होणार। म्हणजे जसं की बघा डिक्लाइन दिसतंय बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये चेक करता जर तुमच्याकडे पासवर्ड ID असेल लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर गेल्यावर फॉर्ममध्ये चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे डिक्लाइन दिसत आहे। पण बँक अकाउंटमध्ये मात्र जर तुम्ही चेक केलं तर तिथे तुम्हाला तो जमा झालेला नसतो। मग डिक्लाइन म्हणजे काय, परत गेला तो सरकारकडे हप्ता। मग अशा वेळेस हे असं कशामुळे झालं तर त्याचं एकच उत्तर आहे आणि ते पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती माहिती सर्वात अगोदर पुढे आली ती म्हणजे DBT। जर DBT इनॅक्टिव्ह झाली असेल तर तुमचा हप्ता जो आहे तर तो वापस जातो। आणि आणखी एक कारण आहे ते म्हणजे बँकेची KYC म्हणतो मी, लाडकी बहीण योजनेची नाही। या दोन कारणामुळे तुमचा हप्ता डिक्लाइन होतो। जरी दोन कारणं तुम्ही व्यवस्थित केले तर हप्ता परत तुम्हाला क्रेडिट होतो पण मागचा मिळणार नाही, ही बाब समजून घ्या। नाहीतर तुम्हाला वाटेल डिक्लाइन झाले पुढचा हप्ता जूनचा मिळेल मेचा मिळेल, तसं होणार नाही। हे दोन कारणं तुम्ही व्यवस्थित करायचे, त्यानंतर तुमचा डिक्लाइनचा जो हप्ता आहे म्हणजे चालू महिन्याचाच पेंडिंग नाही मिळणार। त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणीच देणार नाही आणि ते म्हणजे काय, हप्ता मिळाला नाही पण स्टेटसमध्ये तर क्रेडिट झालेलं दिसत आहे, असं घडतं का सर? तर त्याचं उत्तर आहे होय घडतं असं। पण हप्ता मिळतो का मग तो? म्हणजे बघा फॉर्ममध्ये गेल्याच्या नंतर दिसतं आपल्याला की हप्ता मिळालेला आहे, क्रेडिट झालेला आहे, महिना पण दिसतोय ना, आपण बँक अकाउंट ज्यावेळेस चेक करतो तिथे मात्र दिसत नाही। मग अशा वेळेस ते हप्ते आपल्याला मिळू शकतात का? तर त्याचं उत्तर पण आहे नाही। ही बाब सर्वांनी क्लिअर करा। हे दोन प्रश्न जे होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणीच सांगणार नाही, तेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सांगतो आहे। मग कोणता हप्ता मिळू शकतो आपल्याला? पेंडिंग हप्ते तर कोणतेच मिळणार नाही, तर मे महिन्याचा आपल्याला जो हप्ता आहे तर तो लवकरात लवकर वितरित होईल आणि तो 1500 रुपये याप्रमाणेच मिळेल। म्हणजे पेंडिंग लाभाच्या संदर्भात आणखी काही मुद्दे होते तर ते देखील तुमचे अगदी क्लिअर कट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेले आहेत। तरी देखील शासनाला विनंती आहे लवकरात लवकर 23व्या हप्त्यासंदर्भात मेचा GR काढा व लवकरात लवकर वितरण सुरू करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।